बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला। अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालेला आहे। देवगड तालुक्यामध्ये हा अपघात झालेला आहे। अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे। 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण जखमी आहे। देवगड तालुक्यामध्ये हा भीषण अपघात झाल्याचं कळतंय। रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे। उमेश बुचडे आपल्याला अपडेट देत आहेत। उमेश, नेमका हा अपघात कधी झाला, कशामुळे झालेला आहे? निश्चितच देवगड तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग देवगड तालुक्यामध्ये एक सायंकाळी 4च्या सुमारास एक अपघात झाला आहे आणि त्यामध्ये जी देवगड तालुक्यात नायरिंगरे बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालेला आहे। एक प्रवासी बाल बचावला आहे, त्याला देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। विजयदुर्ग मालवण जाणारी एसटी बस होती, ती नायरिंगरे येथे आली असता समोरून येणाऱ्या रिक्षा चालकाचा ताबा सुटून त्या बसला धडक बसली आणि त्यामुळे हा भीषण अपघात झालेला आहे। अपघातात एवढा भीषण होता की त्या रिक्षेचा एकदम चक्काचूर झालेला आहे आणि त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आणि हे मृत जे व्यक्ती आहेत ते आचरा येथील आहेत, कारण ते आचरा येथून स्थानिक आचऱ्यातले असल्याची माहिती पुढे येते आणि त्या 4 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आचऱ्यात ही शोककळा पसरली आहे एकंदरीत। आणि संपूर्ण जे म्हणजे ह्या अपघातानंतर संपूर्ण देवगड असेल, आचरा असेल, त्यामध्ये जो रस्ता आहे, जो नारिंगरे येथे रस्ता आहे, तो तीव्र वळण आहे आणि त्या वळणावर हा अपघात झाल्याचं बोलले जात आहे। एकंदरीत हा भीषण एवढा अपघात आहे की रिक्षेचा पूर्ण चक्काचूर झालेला दिसतो आणि 4 जणांचा मृत्यू झाला एकंदरीत। उमेश, धन्यवाद या माहितीबद्दल।